पण जय एकविरा. तर आजचा जो ब्लॉग आहे म्हणजे किती महिन्यातून ब्लॉग येते आणि आजचा जो ब्लॉग आहे तो असणार आहे वहिनीसांचे बाबूबाईचा जायवल, जीविका आणि विवंशचा जायवल असणार आहे. तर त्यासाठी आम्ही चाललो एकविरीला आणि खूप मजा असणार आहे. एंडपर्यंत नक्कीच कनेक्ट राहा. आणि काहीच एक गोष्ट गाईच, आईचं तेजस्वी रूप बघा, एवढा भारी वाटतंय ना. म्हणजे कालपासून जसा मिनी शिंगार केले ना आईचा, म्हणजे तशी बघतच राहिले. आमच्या घरात पण खूप आवडला यावेळीचा आईचा शिंगार. तर तुम्हाला पण कसा आवडला कमेंटमध्ये सांगा. आणि गाईच, आईचा डोला आणि मलवट तर एकच नंबर आहे बघा. तर गाईच आता फटाफट रेडी होऊन घेते आणि सगळी अर्धी तर गेली पुढं, आम्ही मागं राहिलो. बाकीची काकासा पण गेली, अर्धी काकासा मागं आहेत. तर आम्ही जाऊ, त्यांना सगळं तिथं कामं करायचेच म्हणून ती लवकर गेली. आम्ही बिनकामाची पोरा, आम्ही चाललो लेट. तर एंडपर्यंत नक्कीच कनेक्ट करा. तर गाईज आता रेडी झालो आणि माझ्या आवाजाला इग्नोर करा, कारण की हरिपाठमध्ये माईक बोलता बोलता माईकच बंद झालता, म्हणून जोरान बोलायला लागला तर लगेच आवाज बसला. तर गाईज आम्ही निघालो घराला, बाय बाय करून आम्ही चाललो. म्हणजे घरी तर कोणीच नाही, आम्ही चाललो. तर गाईजनी बांगड्याला मस्त भरल्या. तुलाच फोन करत होतं, चल. तर गाईज सकाळी पप्पा पनवेलला गेला होता हारवेणी आणण्यासाठी. गाईज कसली हारवेणी आहे, अशी पकडून घेऊन जायचं आहे. तर पोचलो गाईज, आता वहिनीच आहेत अर्धे रस्त्याला. तर आम्ही पण तिथं पोचू आणि मग मंदिर परिसरामध्ये फटाके व बँड वाजवण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. ज्या भाविकांनी वाद्य आणलं असेल त्यांनी इंटिग्रेटच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर वाद्य काम बंद झुमकर वरती मला 1x मध्ये माझी माथा. हे बघा, कापत आहे का उडवायचं आहे? यांच्या पोराचं जायवल आहे, पण पोऱ्या कुठे दिसत नाही. पोऱ्या क्लास गेला माझा, तर येत माझा किती आहे तर गाई जो उडवायला न्यायचं आहे. सुक्या कपड्या
हा पाण्याने जास्त चिकटतील ही बघ पाण्याने चिकटतील ते साताली वहिनी तर वहिनी कदरली ते एक नंबर. तर काही या कोंबड्यासोबत मला पण राहायचं आहे. तर आता विमान शाळा आता तर कॉलेजची बिल्डिंगला बिल्डिंग सेट झालेली आहे. बरोबर कसं लागलं तर बाईला लय भूक लागली आहे अशा प्रकारे किंवा असं वाटतं शांत राहील ना हे बाबा सावकाश हा 4 बिलेट लाव बसू नको व्यवस्थित कर आम्हाला काही जायचं सीट बेल्ट लाव आता येऊ द्याला अर्धाच्या पुढे ठेवून बिस्किट ठेवायचा बिस्किट त्याला लई सोपं वाटेल आता कुठे गेलं केस इथं पडला नाही. लाईक करा बोलते तो बाबू बनवेल. तर गाईज आता आम्ही बाहेर चाललोय आणि तिथं आम्ही फोटो काढू बोल. तर आम्ही व्हिडिओ काढून आल्या आणि आमची सगळी आता फॅमिली आली. सायलेंट हिरो कोंबडं उरवलं गे. आता कोंबड्याची जिम्मेदारी दिली ती आता पिशव्यांची जिम्मेदारी. चप्पल हाताने घेतली काही जिरली नाही जमत उतराला. तर भाजी बनवायचा कार्यक्रम होता इथं. आता आमची वरण बनवतं इथं घालतं ही उलटे सुरेशी कोथिंबीर इथं वाटाणा ही आमचा डुगू मुंडका बाहेर येलो. तर गाईज चार्जिंगच संपलेली तर मी तर गाडीनं आलो. गाडी पण नव्हती चालू होत तर आता फोन लावले चार्जिंगला. तर गाईज आता आम्ही खालापूर टोल नाक्यावर आहोत आणि आता 5:15 आम्ही घरी पोचू. तर आमचा पप्पा काय बोलशील माझ्या ब्लॉगमध्ये. माझ्या मुलीची खूप दिवसापासून एक इच्छा होती त्या आईच्या दर्शनाला पप्पा मला घेऊन चला. ते माझ्या मनामध्ये असे खंत होते की मी तिला कधी घेऊन जातो आणि अचानक मी तिला आज आम्ही बुधवार आमच्या घरचा एक छोटासा नवस होता. त्या नवसामध्ये आम्ही तिच्या दर्शनाचा योग आला आणि त्या दर्शनाला आम्ही गेलो. जात असताना आम्ही वरती एकपर्यंत खूप चांगल्या प्रकारे दर्शन घेतलं लाईनला उभं राहून. आणि माझ्या मुलीला असं एक तिथे अवधून म्हणजे आजगून दिसलं की तिला खूप चांगला मोठा आशीर्वाद भेटलेला आहे. पण तो आशीर्वाद तिने मला काही सांगितलं नाही आहे, तिने मनामध्ये ठेवलेला आहे. असं तिच्या एक मनामध्ये एक आशीर्वादाचा योग आलेला आहे. बघू ते नंतर ती मला सांगणारच आहे. अशी आमच्या जेकपुऱ्याची एक देवदर्शनाची एक हे होती इच्छा होती ती आज पूर्ण झालेली आहे. आणि आज माझी मुलगी खूप मला आनंदही दिसतोय आणि तिथं आज हे मुरबी गावामध्ये हरिपाठ आणि ती मला सांगतो पप्पा गाडी लवकर फास्ट चालवा मला हरिपाठला जायचं आहे. या अनुषंगाने मी आज गाडी पण थोडी स्पीडच मारतो
करू आणि त्या हरिपाठला माझी मुलगी पोहोचेल या धोरणाने मी गाडी थोडी फास्ट चालवतो एवढंच. तर थँक्यू सो मच एवढा चांगला बोलण्यासाठी माझ्या ब्लॉगमध्ये. आणि मेन तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये उपस्थित झाले. एवढे ब्लॉगमध्ये तुम्ही कमी कमी दिसता. तर मला माझ्या फ्रेंड्स बोलतात का तुमचे पप्पा कमी कमी दिसतात. तर आज फायनली गाईज बघा पप्पाला घेतलंय माझ्या ब्लॉगमध्ये. आणि पाठीमागं माझी बहीण आणि मम्मी आहेत. तर आईसाठी मेन हळदी कुंकू मला नाही पण आईसाठी घेतला. तर आता आम्ही चाललोय घरी. आवाजाला इग्नोर करा. चला. तर गाईच घरी आलो आणि आम्हाला समजला की 5:30चा नाही 5चा हरिपाठ आहे. त्याच्यासाठी एवढी धावधाव केली गाडी आणि घरी फायनली पोचलो. उलटी 5:30ला पोचणार होतं पण 5:30च्या आधीच पोचलो. आणि पुस्तक पण घेऊन मस्त रेडी होऊन जात होतो. तर नंतर समजलं की 7चा आहे. मग आता काही नाही आता बसले. मग हरिपाठला जाईन. आणि आमचा काकाचा पोऱ्या आणि काकाची पोर आहे जेवते ती बोलते मला का नाही नेली. तर कंटिन्यू करू ब्लॉग बघा. काहीच आता सारी भाषी आलो आणि माझा आवाज घ्याला. तर गरम पाणी पियाला घेतले करलेला. तर गाईज तुम्हाला कसा वाटला ब्लॉग कमेंट करून सांगा. हरिपाठ गाईज मिनी माईकच बाजूलाच सोडला ना. हरिपाठ एकटी बोलत होतं. लय आवाज बसला. ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा. बाय. कमेंट करा. आवाजाला कमेंट करा. काय गाईज आमच्या आत्याची आता घराची पूजा आहे. तर तेव्हा ब्लॉग काढीन. येत राहतील ब्लॉग बघत राहा. बाकी आवाजाला इग्नोर करा. येतील ब्लॉग बघत राहा आणि खूप प्रेम द्या. खूप बाय बाय.